म्हणजे 10 लाखाची गरज असा जाल्यार 50,000 रुपया सेंट्रल गव्हर्नमेंट झालो जाल्यार 9,50,000 रुपया तुमकां मेळटले कारण ते 5 लाख सरकार दितले व्याजा शिवाय आणि 4,50,000 8% व्याजान मेळटले. ताजे वयल्यान तुमकां बिझनेस करपाक तो बिझनेस करतकच ताजे विक्री करपाक सरकाराची यंत्रणा आसतली ताजे डिटेल हांव आयज दिना कारण ते वर्कआउट करून ताका ग्रुपच्या ग्रुप लायतले. आमी ट्रस्टाक हांव तुमच्या दितले आनी महालक्ष्मी ट्रस्टा तर्फे ते मनस्विनी येता त्या ताजे कोर्स बीर्स केले ताजे फुडले एक्सटेंशन आसतलें जे आमी केल्लें आहा पळय तशेंच गव्हर्नमेंट करतलो सिस्टमॅटीक करतलो आनी तातूंत भितर 4 पयशे जोडपाची वेवस्था करून दितलो. आतां जाल्यार ते फक्त फकाणां जालें. सव्वीस वर्सांची तेची हांव सेवा करता आनी म्हाका आवडपी पडना आनी म्हाका कसलोच गव्हर्नमेंट असो मदत आदार कसलोच ना आनी काम धंदो करून भायर वयतले जाल्यार भयणीक सांगून वचोंक मेळना. तुमी कितें म्हाका मदत करूंक शकता अशी? काही गजाली ज्यो आसा पळय तशीच घरांत परिस्थिती आसा जाल्यार ताका वेगवेगळ्या मार्गांच्यान मदत करपाक येता. मुख्यमंत्री योजना आसता रिलीफ फंड आसता तातूंतल्यान करपाक येता तरेतरेच्या पद्दतीन करपाक येता. पण इन्स्टिट्युशनल सरकार हें जें आसता तें सगळ्यांक एक न्याय आसूंक जाय. त्यामुळे तुका 2,000 ते पेन्शनाचेर मेळटले प्लस म्हारगायेक तुका सांगलें न्हय 1,000 रुपया मेळूंक शकता म्हणजे ती काही अपंग आमकां बी इन्क्लूड करून घेतलो म्हणजे त्यामुळे 3,000 रुपया पर्यंत तुका उत्पन्न जावंक शकता. ताज्या वयर सरकारा कडच्यान करतलो जाल्यार मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर रिलीफ फंड म्हणून आसता ताका अर्ज केलो जाल्यार मागीर करून दिता. कमी असतात आणि ताका लागून घरांत जर जास्त लग्न जावपाची भुरगीं आसात ताका लागून हे लग्न आतां कशें करचें प्रसंग आसा प्रत्येक घरांत एक 3 चलये 4 चलये आल्या उपरांत खूब मोठो प्रसंग निर्माण जाता. म्युनिसिपल वाठारांनी गावांनी वाड्यांनी लोकांक मेळत सगळे मुखार वचत. गोंय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकार, जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, विनयबाब तेंडुलकर तशेंच हांगासर माचयेर उपस्थित आशिल्ले भारतीय जनता पार्टीचे हे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सगळे गांवभाव ह्या अभियानाक जनतेचो सगळ्या तरेच्या जनतेचो खूप व्हडलो पाठिंबो सगळ्या कडांनी पळोवपाक मेळटा. जनसंपर्क अभियानाच्या निमतान लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचो कार्यक्रम आणि येता त्या 3 मार्चाक जावपी विधानसभेच्या वेंचणुकेन गोंयकारांचो आशीर्वाद घेवप अशा तरेच्या उद्देशाने अभियान भायर सरले. शेतकरी भाव असत, दूधकार भाव असत, तरणाटे असत, शिक्षक असत, महिला वर्ग असत, तसेच तरेचे पायलटकार असत, टॅक्सीवाले असत, सगळ्याच तरेच्या जनतेक ते मेळ्ळे. फाटल्या 7 वर्सांचो काँग्रेसीचो कार्यकाळ सरकार तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलो. या सरकारान केल्लो कार्यक्रमूय आम्ही सगळ्यांनी पळयल्लो आसा आणि स्वाभाविकपणान गोंयकारांच्या मनान फाटल्या 7 वर्सांचो काँग्रेसीचो सरकार एक आवटेन
आणि दुसरे होते त्याचे पयलींचो भारतीय जनता पार्टीचो सरकार याचे बद्दलची एक दोन्ही बद्दलचे कंपॅरिझन गोंयकारांच्या मनात सुरुवात जाले. भावांनो आणि भयणीनो, या अभियानाच्या निमतान अशे तरेचो एक नितळ सरकार, एक प्रामाणिक सरकार, एक तुमचो आमचो सरकार जो खरोयात आमचे भितरलो सगळो भेदभाव विसरून आमी सगळे जाण एकठांय येवयात. गोंयांक आणि गोंयकारांक आमकां सगळ्यांक एक नवें गोंय जाय. गोंयांक स्वातंत्र्य मेळून 50 वर्सां जाली. या 50 वर्सां उपरांत जे आमच्या सुटके झुजाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या स्वप्नांत पळयल्ले गोंय हे आज आसा काय कितें? आणि हे जर गोंयाचें चित्र जर बदलपाक जाय जाल्यार तेजे खातीर तुमी आमी सगळ्यांनी एकठांय येवचें पडटलें. परतून एकदां भारतीय जनता पार्टीचे सरकार हे आमकां बरोबरेक सत्तेर हाडपाक जाय आणि तेजे खातीर तुमी आमी सगळे जाण एकठांय येवयात. आणि आमी एकठांय येवन गोंयांत परतून एकदां भारतीय जनता पार्टीचो एक पारदर्शक, एक प्रामाणीक, एक नितळ, तुमचो आमचो आणि खऱ्या अर्थान आम आदमीचो सरकार सत्तेर हाडुया. आणि तेजे खातीर तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, तुमचे सगळ्यांचो आदर हो भारतीय जनता पार्टी फाटल्यान आसचो अशें तुमच्या सगळ्या कडेन मागता. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. यात्रेक पर्रीकर बाईंच्या मार्गदर्शना सकयल आज 14व्या दिवसा आमच्या पारशे गांवांत आमी बऱ्यापैकी स्वागत केल्लें आसा. आज पणजेसून सुरू करून सबंद दक्षिणेन आणि दक्षिणेसून परत उत्तरेकडे असे आयज हो 34वा मतदारसंघ जो ह्या रथयात्रेचेर आमी कंप्लीट केल्लो आसा. दक्षिणेकडसून इतलो प्रतिसाद की अनपेक्षीत आसलो. केन्नाच आमकां अशें दिसून येवं नासलें की दक्षिणेन आमचे क्रिस्तांव भाव सुद्धा भायर सरले. काही किती ख्रिश्चन भावांनी प्रवेश केलो पार्टीन. तशेंच उत्तरेनूय तेच घडलें. म्हणजे खरोखर लोकांक आज खऱ्या अर्थान परिवर्तनाची गरज आसा. आज 34व्या दिसा 34व्या मतदारसंघान 14व्या दिसा पारशान जेन्ना पदार्पण केलें तेन्ना असंख्य जनसमुदाय पळोवन हांव खरोखरच एकदम भारावन गेलो. कारण आज खऱ्या अर्थान परिवर्तनाची गरज आसा आणि म्हाका अपेक्षा आसा की आमी परत एकदा ह्या मतदारसंघान आमी भारतीय जनता पार्टीच्याच कमळाक निवडून हाडटले आणि आमी पर्सेकर सरांची हॅट्रिक करतले. हेतून आतां अजिबात दुबाव दिसना. हांव चड वेळ घेयना कारण आमचे वक्ते उलोवपाचे आसात. पार्सेकर सर उलयतले, पर्रीकर भाई उलयतले. ताका लागून हांव सगळे हांगर एका जमल्या बद्दल हांव सगळ्यांचे आभार मानता. धन्यवाद. आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे गोंय प्रदेशाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीकांत पार्सेकर सर हांकां विनंती करता की जमलेल्या सगळ्या जनसमुदायाक त्यांच्यानी मार्गदर्शन करचे. माननीय लक्ष्मीकांत पार्सेकर. पारसे गांवचे ग्रामदैवत देवी भगवती, म्हजे कुलदैवत देवी सातेरी अशा दैवतांच्या रम्य आणि भव्य प्रांगणात, ज्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आसा त्याही स्वातंत्र्य सैनिकांक अभिवाचन करून आजच्या भारतीय जनता पक्षान आयोजित केल्ल्या जनसंपर्क अभियानाचे नेते फुडारी ज्यांच्या नेतृत्वा सकल हे अभियान गेले 14 दीस चालला ते आमचे इश्ट बाब मनोहर पर्रीकर, ह्या गांवचे सरपंच महेश कांबळे, प्रथम नागरिक महेश कांबळे, आमचे इश्ट हांगासरले जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकार, व्यासपीठार असलेले आणि समोर असलेले सगळे मान्यवर बंधू भगिनीनो, जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आज पारशा येवपाचो योग आयलो. तसे गेले एक साधारण 3-4 महिने हांव पारशे गांवाशी संबंधित आसा. तसो पयलीं देवापुरतो संबंधित आसलो. तुमच्या आमदारान 29 सप्टेंबराक राजीनामो दिलो आणि म्हटले मांद्रे मतदारसंघ नवीन डिलिमिटेशना प्रमाणे
आगारवाडा चोपडे पारसे तुवे आणि विरनोरा होय भाग भितर येता जोपर्यंत आमदार असलो तोपर्यंत ठीक असले आम्ही ताचेरूच सोपयल्ले पूण जेन्ना ताणें राजीनामा दिवपाची बुद्धी किंवा सुबुद्धी किंवा दुर्बुद्धी आयली तेन्नाच्यान ह्या भागाकडे लक्ष दिवप सुरू जाले आता आम्ही ज्या वाठारांसून आयले म्हणजे मदलावाडा नांगिणी आणि फुडें अशें म्हाका मनोहर भाई विचारूंक लागले अरे महाराष्ट्रांतसून आयिल्ल्या भशेन दिसता मरे कारण रस्त्याची स्थिती अशी आसा म्हणजे गेले 14-15 दीस मनोहर भाई गोंयभर प्रवास करतात म्हाका दिसता तांकां असो रस्तो खचितच खंय तरी मेळ्ळो आसतलो गेल्या 3-4 महिन्यात हांगासरलो आमदार अदृश्य जाल्यानंतर हांवें ह्या भागाची जबाबदारी